मंडळी, रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र जर तुम्ही सिद्ध केलं तर या स्तोत्रामुळे तुमचे सगळ्या आजारांपासून रक्षण होऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. कर्जमुक्ती, अशुभ शक्तींपासून बचाव या सगळ्या गोष्टी घडून येतात. रामरक्षेमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सगळ्या संकटातून माणसाचं रक्षण होतं. पण ही रामरक्षा सिद्ध कशी करायची? कारण रामरक्षा सिद्ध करण्यासाठीचा उत्तम काळ मानला जातो गुढीपाडवा ते रामनवमी. हा काळ असतो रामनवरात्राचा काळ आणि याच काळामध्ये ही रामरक्षा सिद्ध केली जाते. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी रामरक्षा सिद्ध करण्याचा सविस्तर विधी जाणून घेणार आहोत. सिद्ध केल्यानंतर त्या रामरक्षा स्तोत्राचे काय काय लाभ होतात ते सुद्धा जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. यंदा 9 एप्रिल 2024ला आहे गुढीपाडवा आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे. तिलाच रामनवरात्र असंही म्हणतात. कारण या कालावधीत प्रभू श्रीरामचंद्रांनी दुष्ट रावणाचा वध करून सीतामाई आणि लक्ष्मणासह 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आगमन केलं होतं. तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता. अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या, तोरणं बांधून, रांगोळ्या काढून, सजावट करून प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं. गुढी हे प्रभू श्रीरामांच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा होऊ लागला. आणि याच कालावधीमध्ये रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध केलं जातं. ते सिद्ध करण्याचा विधी काय आहे ते बघूया. रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रोज 13 वेळा रामरक्षा म्हटल्याने सुद्धा ती सिद्ध होते. म्हणजे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याचे 2 मार्ग आहेत. एकतर रोज ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी रामरक्षा स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे, किंवा जर तुम्हाला रोज अगदी ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी रामरक्षा स्तोत्र म्हणणं शक्य नाहीये तर तुम्ही गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रोज 13 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायला हवं. त्यामुळे रामरक्षा स्तोत्र सिद्ध होतं. आता हे रामरक्षा स्तोत्र एकदा सिद्ध झालं की त्याचे लाभ काय काय होतात? अर्थातच सगळ्या प्रकारच्या अशुभ शक्तींपासून प्रभू श्रीरामचंद्र आपला बचाव करतात. राहू-केतू महादशेच्या त्रासातून मुक्ती मिळते. कर्जमुक्ती, कर्ज वसुलीसाठी सुद्धा ते फायदेशीर ठरतं. त्यासाठी रामरक्षेतला एक श्लोक आहे जो 1 लक्ष वेळा म्हटल्यास ऋणमुक्तीचं फळ मिळतं. तो श्लोक म्हणजे, त्या श्लोकाची सुरुवात अशी आहे, आपदामपहर्तारम अशी त्या श्लोकाची सुरुवात आहे. या श्लोकाचा 1 लक्ष वेळा पठण केलं असता ऋणमुक्तीचं फळही मिळतं. रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवांचं स्वतंत्र रक्षण करण्यासाठी प्रभू श्रीरामांची प्रार्थना केलेली आहे आणि म्हणूनच रामरक्षेने आरोग्याची प्राप्ती होते. प्रभू श्रीराम आपल्या सर्वांगाचं रक्षण करतात. जसं की कौसल्येयो दृशो पातु हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात. याच प्रकारे प्रत्येक श्लोकामध्ये प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करण्यात आली आहे आपल्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्यासाठी. आणि म्हणून तर आजारी व्यक्ती सुद्धा रामरक्षा स्तोत्र नियमित म्हणेल तर ती आजारातून मुक्त होईल. आता तुम्ही एकदा रामरक्षा सिद्ध केलीत की जर तुमच्या घरात कुणी आजारी असेल तर त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेत असतानाच त्या व्यक्तीचं मनोबल वाढावं यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणावं. आणि रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना पाण्याचा 1 ग्लास तुमच्यासमोर भरून ठेवावा आणि रामरक्षा स्तोत्र पूर्ण म्हणून झाल्यावर ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यावं. त्यामुळे देखील त्या व्यक्तीचं मानसिक बळ वाढतं आणि मानसिक बळ वाढल्याने ती व्यक्ती लवकरच आजारातून बरी होते. रामरक्षा स्तोत्र म्हणताना प्रत्येक वेळी हातपाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणावी. लहान मुलामुलींना रामरक्षा स्तोत्र अवश्य शिकवावे. त्यामुळे वाणीवर योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठनाने शक्ती उत्पन्न होते आणि सदा सर्वदा आपली ती शक्ती रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी, त्यापासून निश्चितच फायदा होतो. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करता येतं. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटलं की त्याच्या यमनियमांचं पालन करणं आलंच, त्याशिवाय अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा या शब्दाचा अर्थच असा आहे की रक्षण करता राम. प्रभू श्रीरामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात.
प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असं लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्वच नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक असं आहे. ज्यांच्या घरामध्ये अगदी तान्ही बाळं आहेत, जी रात्री झोपेत दचकून उठतात किंवा रडतात, त्या मुलांच्या आईने सुद्धा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला मुलांना मांडीवर घेऊन रामरक्षा स्तोत्र म्हणावं. त्यामुळे रात्री झोपेत दचकून उठणं किंवा रडणं हे प्रकार बंद होतात आणि मुलांना शांत झोप लागते. तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच रामरक्षा स्तोत्र कितीतरी पटीने लाभ देते. फक्त ते रोज व्यवस्थित मनापासून श्रद्धाभक्तीने म्हणायला हवं. रोज म्हणायला जमणार नसेल तर कमीत कमी गुढीपाडवा ते रामनवमी हा रामनवरात्राचा काळ चुकवू नये. या काळामध्ये रामरक्षा स्तोत्र अवश्य म्हणावं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ करून घ्यावा. जय श्रीराम. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.